इकडे बघा इकडे बघा इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा इकडे बघा आवाज जोरात नाही आला. ओम नमः शिवाय. हर 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 हर. गुरुवर्य आदरणीय सर्जी महाराजांचा प्रास्ताविकामध्ये मी फार काही बोलणार नाही. सगळा कार्यक्रम तुमच्या समोर आहे. पीपीटी सादर केलेली आहे. मामांचं कार्य, मामांचा जन्म, मामांची पार्श्वभूमी, मामांनी उभं करून ठेवलेलं एवढं मोठं विश्व, या निर्मितीचे सगळेच फोटोज आणि माहिती तुम्ही पाहिलेली आहे. त्यामुळे मी प्रास्ताविकासाठी वेळ घेणार नाही फारसा. मामांनी जे उभं करून ठेवलंय ते आमच्यासाठी खूप मोठी प्रतिष्ठा आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे. अनेक लोक अनेक गोष्टींची प्रॉपर्टी ठेवून जातात, परंतु आमच्यासाठी जो वारसा ठेवलेला आहे सामाजिक कार्याचा, तो खूप मोलाचा आहे. आम्ही आदराने नेहमी सगळेजण सांगतो की लोकांना किती कोटी मिळाले, किती लाख मिळाले, परंतु आम्हाला सर्जे नाव मिळालं आणि सर्जे कुटुंबियांना मामांचा वारसा मिळाला, ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. या सगळ्यात मोठ्या संपत्तीचा वारसा घेऊन आम्ही सगळीकडे फिरत असतो. आज पीपीटी मध्ये सांगितल्याप्रमाणे भारतातले कुठल्याही कानाकोपऱ्याचं आणि फक्त सर्जे मामांचे आम्ही घरातले आहोत एवढं म्हटलं तरी लोक आदर देतात, प्रेम देतात. आमच्या घरामध्ये फक्त साखर तरी घ्या अशी त्यांची विनंती असते. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी धन प्राप्ती आहे, ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मामांनी ते कार्य उभं केलं, अनेक अडचणी दूर केलं. त्यावेळेला मामांना अनेक भाविकांनी, अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या काही लोकांकडे फार पैसा होता अशाची गोष्ट नाहीये, परंतु जो जो कार्यभार आपल्याला उचलता येईल, कुणाला बांधकामाचं येत होतं तर कोणाला वनस्पती संरक्षणाचं येत होतं, कुणाला वीटवाळू रचनेचं येत होतं, कुणाला आणखी काही साफसफाईचं येत होतं, रंगकाम येत होतं, अन्नदानाचं येत होतं. अशा प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येकाने खालीचा वाटा उचलून या कार्याला समर्पण दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य तेच आहे खऱ्या अर्थाने की सगळे सर्वतोपरी कार्य करत राहतात, आदरणीय भाऊंसाठी मामांसाठी धावत राहतात, पळत राहतात, परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ अशी मिळत नाही. म्हणून आम्ही औचित्य साधलं की 61 वर्ष या व्यसनमुक्तीला पूर्ण होत आहेत आणि याच बरोबर मामांची 12वी पुण्यतिथी ही आहे. अगदी 2 दिवसावरती आलेली आहे, परंतु सगळ्या भाविकांना कार्यक्रमाचा लाभ घेता यावा म्हणून रविवार म्हणून 2 दिवस अलीकडे आम्ही पुण्यतिथीच्या 2 दिवस आधी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. दोनही गोष्टींचं औचित्य साधून या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही आखलेली आहे. आजच्या काळातही शिवरात्र, अतिरुद्र, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा या सगळ्या गोष्टी होत होत्या. मामांनी काही परंपरा आणि वारसा सगळ्याच लोकांना घालून दिला. अगदी नित्य नियमाने सगळे भाविक येत राहतात, आपलं आपलं कार्य करत राहतात. अगदी शिवरात्र आली की रंगकाम करणाऱ्या माणसांना सुद्धा सांगावं लागत नाही की आता शिवरात्र आली आणि आपल्याला रंग द्यायला जायचंय. म्हणजे ही परंपरा मामांनी घालून दिलेली तो वारसा जसा आम्ही सामाजिक कार्याचा जपतो आहोत, तसे जण सगळेच भाविक, सगळे शिष्य स्वतःच्या कामाचा वारसा जपत आहेत. महाराज अध्यक्ष श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज यांचा सन्मान गुरुवर्य शिवदास भाऊ सर्जे यांच्या हस्ते होत आहे. त्यांचा प्रसंग अनेक मोठमोठे सामाजिक उपक्रम श्रीफळ आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ऍडव्होकेट माननीय त्रिकोण महाराज गोसावी यांचा सन्मान गुरुवर्य शिवदास भाऊ सर्जे यांच्या हस्ते. चौथा सन्मान आहे शान श्रीफळ आणि मूळब्रह्मेश्वर देवस्थानाचं मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ऍडव्होकेट महाराज गोसावी श्री सोपानगड देवस्थान सासवड यांचा सन्मान गुरुवर्य शिवदास भाऊ सर्जे यांच्या हस्ते. त्यांचा प्रसंग बरकरार होईल. धन्यवाद दादा.
मार्गदर्शन करणारे अरिया यांचा सन्मान माननीय शिवदासभाऊ सर्जे यांच्या हस्ते श्याम श्रीकर आणि निळकंठेश्वर देवस्थानाकडचे मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांच्या सलग 7 भूमिका यांनी साकारलेल्या आहेत. यांची वेगवेगळे करून येण्यामध्ये सूर्याला कार्याने सुरक्षा करून येण्यासाठी आहे. यांचा सत्कार होत आहे. श्याम श्रीकर आणि श्री निळकंठेश्वर देवस्थान यांचे मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. शैक्षणिक कला क्षेत्रातली या ठिकाणी जोडलेली आहे. पुन्हा श्याम श्रीकर आणि अतिशय सुंदर सन्मान चिन्ह निळकंठेश्वर देवस्थानाचे त्यांना देण्यात येत आहे. येणाऱ्या भाविकांना रस्ता सुरक्षित करण्याचे काम, वन विभागाशी जोडून जाण्याचे काम आणि बंदराच्या पायथ्याशी मुक्त निवास बांधण्यासाठी यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊ दे. माननीय श्री महाराज माननीय श्री त्रिपुर महाराज आणि शिवदास महाराज यांच्या हस्ते होत आहे. अतिशय उत्तम सामाजिक कार्य जपणारे असे व्यक्तिमत्व आहे. यांना आपल्याकडून सन्मान दिले जात आहे. यांना देवस्थानच्या अध्यक्ष शिवदासभाऊ सर्जे हे सन्मानित करत आहे. धन्यवाद. संरक्षणाय फलविग्रहाय महाराष्ट्र पोलीस यांचं हे सर्वोच्च सार्थ करणारे आपले पुढचे सन्मानार्थ PSI अतुलजी क्षीरसागर उत्तम नगर पोलीस ठाण्यात. मगाशी जसं सांगितलं की सज्जनांच्या रक्षणाची जबाबदारी सार्थपणे पार पाडणारे सतीशजी कोकाटे आलेले आहेत. सतीशजी कोकाटे आणि श्री देवाजी जाड. म्हातारीला जमत नाही. सत्या नमः शिवाय शुभ भाण्डारा नमः शिवाय शोकाद्रिपवे नमः शिवाय संतत तृप्ता नमः शिवाय संतापहरा नमः शिवाय संतोषमया शिवाय संस्तुतिपात्रा नमः शिवाय सज्जन पोषक नमः शिवाय
पुरस्कार त्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावर सर्वच मान्यवर माझ्या अगोदर अनेक वक्ते आले, त्यांनी अनेक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर नीलकंठेश्वर या हवेली आणि मुळशी याच्या मध्ये वसलेले गाव आणि त्या मंदिरामध्ये अतिशय पवित्र राखण्याचं काम सर्जे मामा असेल व त्यांच्या सर्व परिवाराने केलेलं आहे. मी लहान असल्यापासून या ठिकाणी मंदिराचा इतिहास मला माहिती आहे. त्याचं कारण म्हणजे आमच्या गावातील एक शिवभक्त होते जे आज हयात नाहीये, ते गोकुळ बबन खानेकर. त्यांनी त्या काळात कुठल्याही रस्त्याची कुठली सोय नसताना ते दरवेळेस या ठिकाणी यायचे आणि सर्जे मामाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा खूप मोठा परिवार आहे या देवस्थानची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम केलेलं आहे. मामा सुद्धा या ठिकाणी प्रत्येक पालखीच्या वेळेस आणि त्या पालखीला इथे पालखी काळेवाडी या ठिकाणी आल्यानंतर चांदे गावामध्ये यायची, त्या ठिकाणी मुक्कामी यायचं कीर्तन असायचं आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी होत होता. आणि मामांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक जे लोक समाजापासून वेगळे पडून व्यसनाच्या अधीन गेली होती त्यांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये आणण्याचं काम मामांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून झालं. अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असताना खरं तर समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी लोक चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करण्यासाठी सहकार्य करणं ही भूमिका घेऊन ट्रस्ट काम करतोय. मी आता पाहत होतो अनेक व्यक्तींच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सत्कार केलेला आहे. त्याच्या मागे कारण एकच आहे, जी व्यक्ती समाजामध्ये चांगलं काम करते त्याला जर आपण कुठेतरी शाबासकी थाप दिली तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो. आणि तेच मुद्दे डोळ्यासमोर घेऊन ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही काम करताय. आता मी पाहिले ज्यांना पुरस्कार मिळालेले त्यांचं अभिनंदन तर मी करतोच, परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. जोपर्यंत समाजामध्ये आपण काम करतो आणि काम केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पुरस्कार मिळतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाजाने आपली दखल घेतलेली असते आणि ज्यावेळेस समाज आपल्या कार्याची दखल घेतो त्यानंतर भविष्यकाळात आपल्याला अतिशय जबाबदारीने वागावं लागतं आणि भविष्यकाळात ती जबाबदारी घेऊन तुम्ही नक्कीच काम करायला अशी आशा व्यक्त करतो. खरं तर कमी कार्यक्रम आहे आणि समाजाचं अतिशय चांगलं काम करणाऱ्या लोकांचं कौतुक या ठिकाणी होतंय. त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि या भूमिका तुम्ही या ठिकाणी येत असताना मला या ठिकाणी तुम्ही येण्याची संधी दिली, माझा उचित सन्मान केला. मी तुमच्या सर्वांच्या मनातून आभार व्यक्त करतो आणि भविष्यकाळात या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही जे कार्य करताय त्याला काय जे सहकार्य लागेल ते सुद्धा भविष्यकाळात नक्कीच करेल. आणि देवस्थानच्या वतीने आज या ठिकाणी क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सोहळ्याला खरं तर आवर्जून उपस्थित असलेले संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष नीलकंठेश्वर महाराज, उपस्थितांमध्ये संत तुकाराम महाराज देवस्थानचे उपस्थित सर्वच आध्यात्मिक सांप्रदायिक क्षेत्रातील उपस्थित असलेले सर्व मान्यवर. खरं तर 61 वर्षापूर्वी सर्जे मामांनी या ठिकाणी व्यसनमुक्ती या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनजागृती सुरू केलेली होती. तरुणांना त्या ठिकाणी व्यसनापासून दूर कसं ठेवतात आणि 61 वर्षापासून असताना ही परंपरा आज त्यांचे चिरंजीव बाळासाहेब महाराज यांनी पुढे या ठिकाणी चालू केलेली आहे. खरं तर हे आध्यात्मिक सांप्रदायिक कार्य आहे आणि या कार्यामुळे तरुण पिढी सुधरत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आज गावच्या भागामध्ये दिव्य दिव्य असं नीलकंठेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी एखाद्या ज्याला म्हणतो आपण बोलतो किंवा हे देवस्थान नवसाला पावत असतं किंवा या देवस्थानाकडे गेल्याचं वेगळी प्रचिती येत असते. अशा प्रकारचे जे देवस्थान आहे, स्वयंभू देवस्थान आहे, पिंड आहे, ती काही आज स्वयंभू पिंड आहे
त्याची कित्येक वर्षापासून आहे, कित्येक शेकडो वर्षांनी का हजारो वर्षांनी आता सांगू शकत नाही. अशा प्रकारचं ते देवस्थान त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या देवस्थानच्या वतीने जे काही कार्य या ठिकाणी होत असते त्यातून पाहतो की महाशिवरात्र असो, श्रावण महिन्याचा पवित्र सोमवार असो, हे सर्व कार्य त्या ठिकाणी होत असतात. मग अशा सर्व असणाऱ्या देवस्थानांना लोकप्रतिनिधी म्हणून माझा एक विचार असतो की या भागामध्ये असणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला दुसऱ्याच्या मतदारसंघातून जरी पुढे यायचं असेल तरी सुद्धा मी त्या ठिकाणी काटाक्षाने प्रयत्न करत असतो की त्या मंदिरापर्यंत एक चांगली सुव्यवस्थित रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे की आमच्या भाविकांना तिथपर्यंत जातात. परंतु काही अडचणी येत असतात तर त्या अडचणीवर मात करून सुद्धा आपण त्या ठिकाणी करत आलेलो आहोत. याच रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना त्या ठिकाणी चालू केलेली आहे. विविध कामं होत असताना या पिंपळेश्वर देवस्थानात भक्तिनिवास असायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी भक्तिनिवासला सुद्धा पर्यटनामधून 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या ठिकाणी आमचा एकच हेतू आहे की काही असो आध्यात्मिक क्षेत्र हे परिपूर्ण असलं पाहिजे. त्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातूनच शिकत आहोत. आज सुद्धा सर्जे मामाजी चिरंजीव बाबासाहेब सर्जे आहे हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावीपणाने त्यांचं काम कार्य त्या ठिकाणी चालू केलं. मग ते सांगतील आम्हाला की त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांचे विचार घेत असतो. आज नक्कीच आमचा एक विचार आहे की जे करता येणं शक्य आहे ते सर्व आम्ही त्या ठिकाणी करू. वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आम्हाला करता येण्याजोगे ते आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा आहे. आज खरं तर मला वाटतं सर्जेमामाची सुद्धा आज पुण्यतिथी आहे. 12 वर्ष त्या ठिकाणी झालेलं आहे. ही 12वी पुण्यतिथी त्या ठिकाणी होत आहे. त्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. आम्हाला सुद्धा त्यांनी या ठिकाणी पुरस्कार म्हणून पुरस्कृत केलं त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानेल. या ठिकाणी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. चंद्रकांत वारगडे खऱ्या अर्थानं निळकंठेश्वर देवस्थानच्या माध्यमातून आज आम्हाला जो काही पुरस्कार मिळणार आहे त्या आणि आज श्रावण महिन्यामध्ये तो पुरस्कार मिळतो. खऱ्या अर्थाने शंकरबा भवनांची आमच्यासाठी कृपा असणार आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने मामांनी काम करत असताना या देशाचे जे तरुण आहेत ते खूप व्यसनाधीन झाले आहेत. ते तरुण जर व्यसनातून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होणार नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपला देश सदृढ माणूस देशाला मासदार माणूस असेल तर या देशातल्या तरुणांना अगोदर आपल्याला युनिव्हर्सिटी बनवणार नाही. आणि खऱ्या अर्थानं मामांच्या माध्यमातून ते काम चांगलं होते. आतापर्यंत 3 कोटीच्या आसपास तरुणांना त्यांनी व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला आहे आणि ते तरुण चांगल्या मार्गाने चालले आहेत. इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये ही क्रांती घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला पुरस्कार देत असताना मला पुष्यमित्र म्हणून पुरस्कार मिळणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला 1 कोटी झाडं लावायची आहेत. 100 कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जमिनीत जिरवायचं आहे. आणि त्या ठिकाणी आजपर्यंत मी 2 लक्ष झाडं लावले आहेत. 2 ते 3 कोटी लिटर पाणी जमिनीत जिरवलं आले. हा संदेश खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सर्व तरुणांना देतो की तुमच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या पिढीला जीवन ठेवायचं असेल तर व्यसनमुक्तीबरोबर आपल्याला कृषीवर पण पर्यावरण सेवा पण करणं तेवढं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय ऋतुमानामध्ये बदल होतोय. खूप मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत चाललंय आणि आता हीच वेळ आहे आपल्याला झाडं लावण्याची. त्यामुळे सर्वांनी हा सुद्धा व्यसनमुक्ती बरोबर हा सुद्धा देश घातला पाहिजे की झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे. पाण्याची पातळी 1500 फुटावरती गेलेली आहे ती वरती यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. तरुणांनी ही दोन्ही कामं करावी अशा प्रकारचे या ठिकाणी संदेश देतो आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम नीलकंठेश्वरांना सदर नमन, साष्टांग, मामांना साष्टांग, भाऊंना साष्टांग. माझी भेट म्हणता येईल की नीलकंठेश्वर मला महादेवांची मंदिरं दर्शन घेण्याची खूप आवड आहे म्हणता येईल की ओढ असते. ते वेगवेगळी मंदिरं शोधतो मी आणि माझी मोटरसायकल काढून मी आतापर्यंत सगळ्यात लांब गेलो होते तुंगनाथ, केदारनाथ, नंतर मग तुंगनाथ येतात तिथपर्यंत. आणि महादेव लकीली ते रिलॅक्स करत असतात त्यामुळे माझं दर्शन होतं त्यांचं.
तर असंच मला एक आपल्या नीलकंठेश्वरच्या अलीकडे एक पेशवे नाही पांडवकालीन मंदिर आहे. अशी 2 मंदिरं मला समजली आणि असं पाहते निघालो आणि नीलकंठेश्वरला पोचल्यानंतर चढत वर गेलो, दर्शन घेतलं आणि म्हटलं काय तुम्हाला, म्हटलं काही प्रॉब्लेम काही नाही म्हटलं, मी दर्शनाला आलो. आणि नंतर मग त्यांचा तो हेतू मला समजला, तो अप्रतिम आहे आणि लाखो भक्त तिकडे येतात आणि व्यसनमुक्त होतात आणि खूप मोठं कार्य आहे. कारण की एक पुरुष घडवतो, तोच पुरुष करता कधी कधी परिवारासाठी खूप त्रासदायक होतो. आणि ही अशी महादेवांची कृपा, मामांची कृपा, भाऊंची कृपा या सगळ्यांवर असू दे. आणि एक दिवस असा असेल की आपला पूर्ण देश व्यसनमुक्त असेल. जे व्यसन आपल्याकडे नव्हतं, अनफॉर्च्युनेटली इंग्रज घेऊन आले इथे, परत इंग्रजांना घरी वाटण्याची वेळ येईल. तर खूप खूप शुभेच्छा आणि आज जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. देवस्थान गावजे डोंगर तालुका मुळशी जिल्हा पुणे या देवस्थानच्या शिवभक्तीतून व्यसनमुक्ती हे जे कार्य आहे, देवस्थानच्या संस्थापक गुरुवर्य शंकरराव सर्जेमामा यांनी चालू केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्याला 61 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या निमित्ताने आज आमदार भीमरावांना तापकीर, आमदार मांडेकर, पद्मश्री चैत्राम पवार असे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले होते. त्यांचे साधारणपणे 40 कर्तबगार व्यक्तींचा, विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि त्या सर्वांनी देवस्थानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. देवस्थानचं 61 वर्ष चालू असलेले हे कार्य देशभरात पोहोचवण्यासाठी देवस्थानतर्फे पुढील वर्षभरामध्ये देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. देवस्थानमार्फत पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतले जातात. औषधी वनस्पतीचं लागवड केली जाते, बायोगॅस निर्मिती केली जाते, गोशाळा आहे, मोफत अन्नदान आणि राहण्याची व्यवस्था केली जाते आणि हे सर्व कार्य विनामुक्त केलं जातं. याबद्दल कुठलेही शुल्क देवस्थानच्या वतीनं आकारलं जात नाही. अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम शंकरराव सर्जेमामा यांनी स्थापन केलेल्या स्वयंभू श्री क्षेत्र नीलकंठेश्वर देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी घडत आहे. धन्यवाद. देवस्थानचे अध्यक्ष आणि मी त्यांची पत्नी आज आपणासमोर कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे. यापूर्वीही आम्ही पत्रकार परिषद जी आयोजित केली होती त्यामध्ये आम्हाला पत्रकार बंधूंनी खूप छान मदत केली, सहकार्य केलं आणि आम्ही कार्यक्रम घेणार आहोत ही बातमी खूप दूरपर्यंत पसरली. त्यामुळे आज कार्यक्रमाला खूपच लोकांचा सहभाग होता. सगळं सांगण्यापूर्वी मी तत्पूर्वी सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून खूप खूप आभार मानते की तुम्ही समाजापर्यंत आम्हाला पोहोचवण्याचं काम करता आणि मग समाजामध्ये आम्ही प्रसिद्ध होत जातो. सामान्य माणसाला तुम्ही त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं छान काम करता. देवस्थानच्या 61 वर्षाच्या कार्यनिमित्त आणि आदरणीय गुरुवर्य सविशेष साक्षात्कारी परमपूज्य शंकरराव सर्जेमामा यांनी जे व्यसनमुक्तीचं कार्य केलेलं, त्या कार्याला 61 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुळशी मतदारसंघाचे आमदार, खडकवासला मतदारसंघाचे आमदार, प्रसिद्ध व्यावसायिक, प्रसिद्ध अभिनेता, प्रसिद्ध कार्यकर्ते, प्रसिद्ध डॉक्टर, प्रसिद्ध व्यावसायिक, प्रसिद्ध शिक्षक आणि प्रसिद्ध धार्मिक कार्य करणारे आणि प्रमुख देवस्थानचे जे आहेत ते देवस्थानचे योगदान देणारे अनेक कार्यकर्ते, भाविक मंडळी सगळेजण उपस्थित होते. त्या सर्वांना आम्ही त्यांच्या योगदानाबद्दल जो सन्मान दिलेला आहे त्याबद्दल आम्ही देवस्थानच्या वतीने खूप धन्यता मानतो की आम्हाला हे भाग्य मिळालं, भाग्य लाभलं. या सगळ्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकलो आणि त्यांना सन्मानित करू शकलो. असं सहकार्य सगळ्या भाविकांचे, पत्रकार बंधूंचे आणि समाजाचे नीलकंठेश्वर देवस्थान व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये सहकार्य मिळावं अशी मी नम्रतेने विनंती करते. धन्यवाद. ईश्वराच्या कार्याबद्दल सर्व लोकांनी, सर्व पत्रकार बंधूंनी जे सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यासाठी नीलकंठेश्वर देवस्थान अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो. सौम्य शरण
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः